माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा रोहित पवारांचा दावा आहे। मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केलाय। मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही, पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतःच ते त्याच्यातले महत्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी खुलासा केलेला आहे। मी जरूर तो ऐकेन, थोडी व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्याला काय सूचना द्यायचे असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देतील। TV9 मराठी एकमेव। मित्रांनो, आपला जो प्रश्न हेच उत्तर या चॅनल जो आहे यावरती आता आपण एक भाग प्रसारित केलेला आहे आणि आज किंवा संध्याकाळपर्यंत दुसरा भाग आपण प्रसारित करणार आहोत। म्हणजे तो ऑनलाईन रमी म्हणजे या विषयावर आहे आणि ह्या ज्या बातम्या दिसतात तुम्हाला म्हणजे ह्या त्याच संदर्भात चालू आहे। कारण काल परवा दिवशी आपल्याला त्या म्हणजे राजकीय दृष्टिकोन आपल्याला महत्त्वाचा नाही, आपण राजकारणात भाग घेत नाही, परंतु त्यावर काय चाललं आहे। कृषी मंत्र्यांनी जुगार ऑनलाईन रमी खेळतील असा आरोप केलेला आहे विरोधी पक्षांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो खरा किती खोटा किती याच्याशी आपल्याला घेणं नाही, परंतु ऑनलाईन रमी जी आहे त्यावरून संपूर्ण म्हणजे विधानसभेत आणि बाहेरसुद्धा हाणामाऱ्या सुरू झाल्या ह्या लोकांच्या म्हणजे नेत्यांच्या म्हणजे छावा संघटना असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या किंवा इतर पक्षाचे कुठलेही असू द्या, आपल्याला त्याची काही येत नाही, आपल्याला कुठल्या पक्षाचा काहीही संबंध येत नाही, बरोबर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला जे सांगायचं ऑनलाईन रमीचा काय तोटा आणि काय फायदा हे असं प्रकार हे जर हे राजकीय लोकांमध्ये जर हे भांडण होते तर तुम्ही आम्ही सर्व म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातलं काय हा इतका लय महत्त्वाचा विषय आहे। आणि ऑनलाईन रमीच्या जाहिरातीसुद्धा म्हणजे बंद कराव्यात असं सुद्धा मला वाटतं काँग्रेसच्या कुठल्या तरी एका नेत्यांनी म्हटलं आहे, परंतु आपण त्यांच्या कोणाचंही नाव घेत नाही कोणत्या नेत्याचं, कारण आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही। आपण काही त्यांच्या नेत्यांचा वगैरे प्रचार करत नाही, आपण फक्त हे महत्त्वाचं आपला महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे प्रश्न हेच उत्तर आहे। यावरती आपण काय करतो आहे का ऑनलाईन रमी आणि ऑफलाईन रमी ह्या विरोधात सरकारने किंवा सरकारची काय भूमिका आहे। कारण सेलिब्रिटी लोक पैसे घेऊन त्यांची जाहिरात करतात आणि हेच लोक सांगतात का बा अमुक सेलिब्रिटी तमुक सेलिब्रिटी हे सगळे पत्ते खेळतात वगैरे असं, आणि मग सर्वसामान्य माणसं ज्यावेळेस सर्वसामान्य लोक पत्ते खेळतात त्यावेळेस त्यांचे पैसे लुबाडले जातात ऑनलाईन। आणि याला काय म्हणू आपण गोरखधंदा म्हणतो आपण याला, म्हणजे सरळ असं म्हणजे मला त्याला म्हणजे शब्द सापडत नाही आहे, कारण आपण त्याला काय लुबाडणूक जी म्हणतो ना आपण ती असा तो प्रकार आहे। ओके, थँक्यू, भेटूया परत। हा जो व्हिडिओ आहे हा मी मुद्दाम काढला आहे आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे तो फार मोठा आहे, त्यामध्ये मी तुम्हाला त्यामध्ये हा व्हिडिओ तिथं टाकतोय मी। हाय, गुड मॉर्निंग, कशात मजेत ना? असं जाऊ मित्रांनो, आपण काल एक भाग हा प्रसारित केला होता ऑनलाईन रमी जुगार या विषयावर, तर आज आपण भाग दुसरा सादर करतोय आणि तो आज इतका अमेझिंग होणार आहे। कारण कसं माहिती का, आपण परवा दिवशी ठरवलं होतं की आपल्याला ऑनलाईन जुगार ह्या बाबतीत हे जे व्यसन लागले लोकांना, जनतेला, मुलांना यापासून आपण परावृत्त करण्याचा विचार करतो, परंतु योगायोगाने काल म्हणजे सहकार आपल्या सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये काय घडले ते आपण आजच्या भागामध्ये पाहूया। परंतु आपलं राजकारणाचं काही घेणं नाही, तरी पण ही सत्य घटना आहे। भाग 2, जुगार, मंत्री आणि जनता सत्याचा खेळ। लक्षात ठेवा, एक्का तुर्री तिर्री आणि बघा जोकर, हो हे शब्द आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे। कारण मंत्री कोकाटे हे विधिमंडळात बसून मोबाईल मध्ये रमी खेळताना दिसले। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला, तो व्हिडिओ पाहून लाखो लोक संतप्त झाले, कारण ही खेळाची जागा नाही, ही आहे जनतेच्या प्रश्नांची जागा। मंत्री म्हणतात मी गेम खेळत नव्हतो, गेम स्किप करत होतो। आता प्रत्यक्ष प्रश्न असा आहे की रमी सारखा गेम स्किप करताना मंत्री एवढे एकाग्र का दिसले? हातात हेडफोन, मोबाईलकडे लक्ष आणि मनात जनतेचं नाही, गेमचं काय चाललंय ते। आणि दुसरे मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणतात, सलमान आमिर पण रमी खेळतात, पण एक मिनिट, सलमान आणि आमिर हे कलाकार आहेत, ते त्यांच्या घरात स्टुडिओ चित्रपटात गेम खेळतात,
पण मंत्री ते जनतेचे सेवक आहेत आणि ते संसदेसारख्या पवित्र ठिकाणी रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना मोबाईल गेम खेळतात. हा आपण नाही का? पण याला काही फक्त टीका म्हणू शकतो का? नाही, कारण या गोष्टीचं मूळ आहे ऑनलाईन जुगार, सापळा. लाखो तरुण विद्यार्थी, घरांचे कर्ते पुरुष फक्त रमी आणि 3 पत्ती सारख्या गेम्समुळे कर्जबाजारी, नैराश्यग्रस्त, आत्महत्याग्रस्त झाले. काही जण तर या गेममुळे घर विकूनही रडत आहेत आणि मंत्री म्हणतात फक्त स्किप करत होतो. आता साधा कडवट प्रश्न, जर सामान्य माणूस ऑनलाईन जुगार खेळला तर गुन्हा, पण मंत्री खेळले तर काही समज. लोक अडकले जुगाराच्या दलदलीत आणि मंत्री म्हणतात तेवढं काही नाही. रोहिणी खडसे म्हणतात शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ सुरू आहे आणि मंत्री रमेमध्ये मग्न आहेत. त्यांच्या खात्यात भ्रष्टाचार आणि तोंडात जोकरच्या बाता. मित्रांनो, ही गोष्ट राजकारणाची नाही आपली, ही आहे आपल्या जीवनात झिरपलेल्या जुगार संस्कृतीची. शेवटचाच विचार करा, जर विधिमंडळात बसलेले मंत्री ऑनलाईन गेम्सना सोपं मानतात तर अशा सरकारकडून ऑनलाईन जुगार बंदीची अपेक्षा कशी करतात? परत एकदा ऐका, जर विधिमंडळात बसलेले मंत्री ऑनलाईन गेम्सना सोपं मानतात तर अशा सरकारकडून ऑनलाईन जुगार बंदीची अपेक्षा कशी करावी? म्हणून विचार करा, प्रश्न विचारा आणि सत्य समोर आणा. कारण प्रश्न हेच उत्तर आपले चॅनल महत्वाचं आहे. आणि यामध्ये भाग जो 2 आहे, याच्यामध्ये हा युट्यूब चॅनलवर ऑनलाईन रमी जुगार आपण 20/7/2025 ला एक मंत्री सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळतानाचा हा व्हिडिओ विरोधी पक्ष नेत्याने एक्स ट्यूबवर ट्विट केला. आणि आज 21/7/2025 ला सर्व न्यूज चॅनलमध्ये तुम्ही उघडून बघू शकता. तुमचा टीव्ही, मोबाईल, युट्यूब वगैरे यावर सगळीकडे न्यूज मध्ये ऑनलाईन रमी 3 पत्ती या संदर्भात बातम्या चालू आहेत. आपल्याला राजकारणाचे घेणे देणे नाही, आपला विषय ऑनलाईन रमी जुगार यांचे गोरगरीब जनतेची जी फसवणूक करत आहेत त्या संदर्भात आजचा भाग 2 आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा, कारण आपल्याला पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये पाहण्यासाठी मिळतील. तर मित्रांनो, भेटूया याच विषयावर भाग 3 मध्ये लवकरच. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.